हां मी काय ह्याच्यात लाईट आहे हां दाखव लावून थांब एक मिनिट. प्रगट पसारा नामाचे चिंतन प्रगट पसारा नामाचे चिंतन प्रगट पसारा नामाचे चिंतन प्रगट पसारा नामाचे चिंतन प्रगट पसारा असाल ते करा जेथे तेथे असाल ते करा जेथे तेथे सोडविल माझा स्वामी निश्चयेसी सोडविल माझा स्वामी निश्चयेसी असाल ते करा जेथे असाल ते करा जेथे सोडविल माझा स्वामी निश्चयेसी सोडविल माझा स्वामी निश्चयेसी प्रतिज्ञा हे दासी केली आम्ही प्रतिज्ञा हे दासी केली आम्ही सोडविल माझा स्वामी निश्चयेसी स्वामी सोडविल माझा स्वामी निश्चयेसी गुण दोष नाही पाहत कीर्तनी गुण दोष नाही पाहत कीर्तनी प्रेमे चक्र पाणी वश होय प्रेमे चक्र पाणी वश होय सोडविल माझा स्वामी निश्चयेसी सोडविल माझा स्वामी निश्चयेसी तुका म्हणे कडू वाटतो प्रपंच तुका म्हणे कडू वाटतो प्रपंच रोकडे रोमांच कंठदाटे रोकडे रोमांच कंठदाटे सोडविल माझा स्वामी निश्चयेसी स्वामी सोडविल माझा स्वामी निश्चयेसी प्रतिज्ञा हे दासी केली आम्ही प्रतिज्ञा हे दासी केली आम्ही सोडविल माझा स्वामी निश्चयेसी सोडविल माझा स्वामी निश्चयेसी कुंडली कवरधारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम
पंढरीनाथ भगवान की जय. ओम नमो जियाद्या वेद प्रतिपाद्या जय जय स्वसंवेद्या आत्मरूपा देवा तुझी गणेशू सकळमती प्रकाशू म्हणे निवृत्ती दासू अवधारी जोजी महायोग पिठे तटे भीमरथ्या वरं पुंडरीकाय दातु मुनीन्द्रेः समागस्ततिष्ठन्तमानन्दकन्दम् परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गम् कर्पूरगौरं करुणावतारम् संसारसारं भुजगेन्द्रहारम् सदा वसन्तं हृदयारविन्दे भवन् भवानी सहितं नमामि मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयुद्धमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये. ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी. मी कळा पुसरी काहीच नेने बोलता वचने अति भाविका. एका जनार्दनी तुमचा दास त्याची आस पुरवावी. दयाचे केलिया स्मरण होय सकळ विद्याचे अधिकरण. तेची बंधू श्रीचरण श्री गुरूंचे ते नमस्कारुनी आता. पुंडलिक वरधारी विठ्ठल श्री ज्ञानदेव पंढरीनाथ माऊली ज्ञानेश्वर अवधूत चिंतन श्री गुरुदेव भगवत सद्गुरु श्री स्वामी समर्थ महाराज की जय. सद्गुरु श्री रामदास बुवा पोटे महाराज की जय. नामाचे चिंतन प्रगट पसारा असाल ते करा जेथे तेथे. सोडविल माझा स्वामी निश्चयेसी प्रतिज्ञा हे दासी केली आम्ही. सर्वांना रामकृष्ण हरी. आज या सफाळे मठामध्ये श्री ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थ महाराजांच्या मठामध्ये एक दिवसीय नामयज्ञ सोहळा आणि या सोहळ्याचं निमित्त साधून अधिक मासाचं निमित्त साधून आपण आज हा पूर्ण दिवस आपण परमेश्वराच्या भक्तीमध्ये घालवलाय. आणि ह्याचं नियोजन म्हणजे खरं तर स्वामींनीच केलंय. कारण की स्वामी अचानक असं काहीतरी निर्माण करतात आणि आपल्याकडून ती सेवा करून घेत असतात. आणि त्याचं औचित्य साधून सकाळी काकड्यानंतरनं नामस्मरण झालं, ज्ञानेश्वरी पारायण झालं आणि आता प्रवचन सेवा आणि त्यानंतर हरिपाठ असा हा एक दिवसीय नामयज्ञ सोहळा आपण आयोजित केला होता. या मठामध्ये आल्यानंतर एक स्वामींची एक वेगळीच अनुभूती आपल्याला अनुभवायला मिळते. कारण की इथे एक चैतन्य आहे, असंच एक शांतता आहे, निसर्गरम्य वातावरण आहे आणि स्वामींची जे स्वरूप आहे ते इतकं गोड आहे आशीर्वाद देताना. बाकी ठिकाणी स्वामी जरा हात आखडता घेतात, पण इथे मात्र स्वामींनी हात उभारलेला आहे आपल्या पुढे आणि अतिशय सुंदर असं या ठिकाणी वातावरण आहे. खरं तर मी विद्यार्थी दशेतला आहे, माझा तेवढा अधिकार नाही प्रवचन करण्याचा. आम्ही ज्यांच्यामुळे परमार्थामध्ये आलो त्या आमच्या समोर बसलेत म्हणजे गुरुवर्य आमचे तावडे महाराज.
तावडे बुवांनी आम्हाला असं परमार्थामध्ये ओढून आणलं, नाही तर आम्ही एकदम आउटलाईनला गेलेली पामर जीव होतो आम्ही. पण आज या नारदीय गादीवरती बसण्याचा अधिकार जो मिळालाय त्याची किमया फक्त तावडे बुवा आहे. कारण की तावडे बुवांसारखे महात्मे आहेत म्हणून आपण परमार्थामध्ये कुठेतरी आमच्यासारखी मुलं पुढे येत आहेत. पामर नाही, दुर्जन. आणि बरोबर आहे, पामर थोडं वरती लेवल झालं, दुर्जन लेवल चालतो. तर तावडे बुवांसारखी लोक असल्यामुळे आपण परमार्थामध्ये कुठेतरी आता म्हणजे भक्ती मार्गाला लागलेलो आहोत. त्यामुळे कितीही अख्खं आयुष्य जरी आपण घालवलं तरी त्यांच्या ऋणातून आपण उतराई होऊ शकत नाही. आणि तसेच आमचे दुसरे गुरुबंधू बेर्डे बुवा, त्यांचं तुम्ही सगळे बघताय, म्हणजे रात्रभर ते झोपले नाहीयेत, मी पण झोपलो नाही, ते पण झोपले नाही, पण दिवसभर त्यांनी एक जांभई दिली नसेल. मी तरी मगाशी झोपलो थोडा वेळ, म्हणजे आमचे बेर्डे बुवा एक वेगळेच हे. तर आज आमचे जे सद्गुरू होते पोटे महाराज, रामदास महाराज होते. तर पोटे बाबांची अशी ख्याती होती ना की म्हणजे त्यांनी आमच्यामध्ये जे बीज रोवलंय परमार्थामध्ये ना, म्हणजे आमचे बाबा आवडीने दृष्टांत सांगायचे, मी नेहमीच सांगतो म्हणून थोडक्यात सांगून जातो की बाबा सांगायचे देखोवेकीचा परमार्थ नसावा, चोख परमार्थ असावा, शुद्ध सात्विक, संतांना आवडणार, संतांना अभिप्रेत असणारा, संतांना आवडणारा. कारण की आता सकाम आणि निष्काम, सकाम जी भक्ती आहे ती जास्त आता संप्रदायामध्ये ओढली गेलेली आहे. कारण की आताचे जे कीर्तनकार आहेत 70,000, 80,000, 90,000, आणि आता वातावरण बिघडलेलं आहे. म्हणजे आता आपण इथे एक दिवस पूर्ण घालवतोय, हेच तुम्ही एखाद्या मोठ्या कीर्तनकाराला सांगा, तो येणार नाही, तो बोलणार माझी बिदागी काय आहे. म्हणजे ते आदरणीय भंडारदादा कराडकर बोलतात की काय बोलतात, मजुरीचं कीर्तन. म्हणजे हे मजुरी घेऊन कीर्तन करणारी मंडळी आहे. पण सद्गुरू पोटेबाबांची ती किमया आहे की आमच्यामध्ये तो सात्विक भाव त्यांनी रुजवला, निष्कामतेचा. त्यामुळे आम्ही गुरुबंधू असे आहोत की आम्ही कुठे भजनाला गेलो किंवा कुठे साधनेला गेलो तिथे आम्हाला एखादी पकवाज वाजवायची सेवा नाही मिळाली, एखाद्या वेळेस गायला नाही मिळालं, एखाद्या वेळेस टाळ नाही मिळाला, तरी मनामध्ये आमच्या कुठल्याही प्रकारचा क्लेश निर्माण होत नाही. याचं कारण फक्त पोटेबाबा आहे. कारण की तो जो संयम आहे ना तो पोटेबाबाने आम्हाला घालून दिलेला आहे. कारण की नाम हे याला महत्व दिलेलं आहे पोटेबाबा. पोटेबाबांनी तुका म्हणे येते भजन प्रमाण काय थोरपण जाळावे तो. कारण की आम्ही भजनाला प्राधान्य देणारी मंडळी आहे, या कलेला प्राधान्य देणारी मंडळी नाहीये. पोटेबाबांनी मला जेव्हा मी आता आपला प्रचित आहे तसाच मी होतो काय बुवा, आणि मी पोटेबाबा म्हणजे मी पकवाज वाजवायचो साधारण, तर पोटेबाबा मला समोरून सांगायचे की राहुल जास्त शिकू नकोस, जास्त पकवाज शिकलास ना त्यात अडकलाच असेल आणि तुझा परमार्थ बाजूला राहील, कामापुरता शिक, धिंना धिंदीला एवढा तुला ठेका आला बस झाला. म्हणजे आपले हित सद्गुरू बघत असतात, कारण की त्यांना माहिती आहे पुढे कलेने हे भावत जाऊ शकतात. त्यामुळे कला असलीच पाहिजे, परंतु त्या कलेबरोबर नम्रपणा हा अतिशय महत्वाचा आहे. आज आमचे प्रशांत माऊली आहेत, अतिशय रात्रभर नामस्मरण करणारी ही मंडळी आहेत. प्रचेतर एवढा त्याचा सात्विक चेहरा बघितला की एकदम असं मन प्रसन्न होतं, इतका सुंदर वाजवतो, पण त्याच्यामध्ये अहंकार नाहीये. म्हणजे कसं आहे माहितीये का, गीतेमधला श्लोक आहे, आपण सहज असं म्हणतो की म्हणजे सात्विक कोण, असं अर्जुनाने भगवंताला विचारलं. त्यावर भगवंत म्हणाले प्रवृत्तीच निवृत्तीच कार्या कार्ये भया भये बंद मोक्षच्छ या वेती सबुद्धी पार्थ सात्विकी. म्हणजे ज्याला प्रवृत्ती निवृत्ती कार्या कार्ये आणि बंद आणि मुक्त यातला भेद कळतो ना, अशा बुद्धीला सात्विक बुद्धी म्हटलेले देवाने. म्हणजे तो विवेक असणं आपल्याकडे गरजेचं आहे की योग्य अयोग्य ओळखणं आपल्याला आलं पाहिजे. आता नामाचे चिंतन प्रगट पसारा असाल ते करा जेथे तिथे, ह्या जगद्गुरु तुकाराम महाराजांचा अभंग आपण प्रवचनाकरिता घेतलेला आहे. या अभंगामध्ये जगद्गुरु तुकाराम महाराज सांगतायत की नामाचे चिंतन प्रगट पसारा.
आता इथे एकतर महत्वाचं आहे चिंतन आणि प्रगट पसारा, ह्या दोन गोष्टी महाराजांनी आपल्याला सांगितले. म्हणजे आपल्याला काय सांगितले की उघडा करा मंत्र. म्हणजे काही ठिकाणी माळ जपली जाते मनातल्या मनात, तसं करू नका. नामाचे चिंतन प्रगट पसारा, असाल ते करा जेथे तेथे. म्हणजे तुम्ही जिकडे असाल तिकडे करा. तुम्ही झोपलेले आहात अंथरुणात, किंवा तुम्ही सकाळी आंघोळ करताय, तुमची आंघोळ झालेली आहे नाही झालेली, नामाला काहीही लागत नाही. नामाला कोणत्याही प्रकारचं सोहळं ओवळं लागत नाही. नाम हे भगवंताचं अतिशय पवित्र असं नाम आहे. कारण की ते तुम्ही घेतल्याबरोबर तुम्ही आपोआपच पवित्र होत असता. त्यामुळे नामाला विटाळ लागेल अशी गोष्ट अजून तरी संसारात निर्माण झालेली नाही. आणि या तुकाराम महाराज एका अभंगात असंही म्हणतात, ठाईचं बैसोनी करा एक चित्त, आवडी अनंत आळवावा. पण ह्याच्यामध्ये तुकाराम महाराज आपल्याला ठामपणे सांगतात की उघडपणे नामस्मरण करा. याचं कारण काय आहे? त्याचं कारण शेवटच्या चरणामध्ये, तुका म्हणे कडू वाटतो प्रपंच, रोकडे रोमांच कंठ दाटे. ज्या वेळेस तुम्ही उघड्यापणाने आरडून ओरडून तुम्ही जेव्हा नामस्मरण कराल, त्यावेळेस तुमच्यामध्ये अष्टसात्विक भाव निर्माण होईल. आणि त्याचा परिणाम काय होईल की जो आपल्याला हवा असलेला जो प्रपंच आहे तो आपल्याला कडू वाटायला लागेल. वास्तविक बघायला गेलं तर आपण सगळे संसारिक आहोत, पण संसारामध्ये किती रमावं आणि किती रमू नये ह्याचं गणित आपल्याला आलं पाहिजे. आपण सकाळी उठतो, कामाला जातो, कामावरून येतो, मरमर मरमर मरतो. आयुष्य जातंय, हे चाललेले. काळ जपत असे महा स्वहिताचा घोर वहा, ध्यानी राहा श्रीहरीच्या. काय हे जे चक्र आहे ना, प्रपंच करायलाच पाहिजे. प्रपंच केल्याशिवाय आपल्याला गत्यंतर नाही. कारण की असेल हरित देवी खाटल्यावरी, असं होणार नाही. आता आपण जर प्रपंचात पडलो तर प्रपंच करणं गरजेचं आहे. परंतु गोंदवलेकर महाराज काय सांगतात की तुम्ही प्रपंच करा, पण नामाला धरून करा, नामाचा आधार धरून करा. कारण की काय आहे की त्याची आसक्ती आपल्याकडे राहत नाही, त्याचा कर्तेपणा आपल्याकडे राहत नाही. गोंदवले सारखं पवित्र तीर्थक्षेत्र आम्हाला पोटेबाबांनीच दाखवले. हे जे संस्कार आहेत पोटेबाबांचे ते वाया जाणारे नाहीयेत. कारण की पोटेबाबांनी असं एक एक धागा विणलेला आहे आमच्यामध्ये. त्यामुळे खात्री आहे की सगळे आम्ही मोक्षाला जाऊ, एवढी मात्र नक्की खात्री आहे. पण तसं आचरणही असलं पाहिजे. तर प्रपंच करताना मुळामध्ये आपण जो प्रपंचिक आपला जो भाव आहे तो आपण सुखासाठी सगळं करत असतो. आपल्याला सुख हवं असतं. मुळात सुखाची व्याख्याच आपल्याला कळत नाही. पाप आणि पुण्य, तुमच्या सुखाला कारण आहे पुण्य आणि तुमच्या दुःखाला कारण आहे पाप. परंतु मनुष्य काय करतोय, मनुष्याला हे कारणच कळत नाहीये की पाप पुण्य कसं वाढवावं, पुण्य कसं वाढवावं. तुका म्हणे पापे येती रोगाची या रूपे. आपल्याला जे रोग व्याधी आहेत, आता सकाळपासून माझं पोट दुखत होतं, हे पण पापच आहे मी केलेले. ते नकळत घडलेलं पाप आहे. काही ठरवून केलेली पाप असतात. परंतु आपल्याला या पाप पुण्याचं गणित आखता आलं पाहिजे. दुःख आहे संसार दुःख मूळ, चहूकडे इंगळ, विश्रांती नाही कुठे रात्रंदिवस तळमळ. हा संसार पूर्णतेला नेलेला असा एकही आजपर्यंत संसारिक झाला नाही की बाबा माझा संसार पूर्ण झालाय आणि मी सगळं काही मिळवलेलं आहे. आजा गेला पणजा गेला, बाप मसना गेला, देखत देखत नातू पंतू तोही तैसा झाला. माझ्या वडिलांनी हे केलं, वडिलांनंतर मी करतोय, माझ्यानंतर माझा मुलगा करणार आहे. अख्खं आयुष्य आपलं निघून गेलं, पण त्यातून हेतू काय आहे, साध्य काय आहे, हे आपल्याला कळालेलंच नाहीये. त्यामुळे भगवंताला आपलं नामाचे चिंतन प्रगट पसारा, असाल ते करा जेथे तेथे. सोडवीर माझा स्वामी निश्चयेसी, प्रतिज्ञा हे दासी केली आम्ही. जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणतात की
तुम्ही कितीही बोललात प्रपंच वाईट आहे किंबहुना म्हणजे प्रपंचात रमू नये, पण हा संसारिक जीव प्रपंचात रमल्याशिवाय राहत नाही. बरोबर ना? कारण की रमावंच लागतं. आणि आपले जे इंद्रिय आहेत, 5 ज्ञानेंद्रिय, 5 कर्मेंद्रिय आणि 11वं मन, हे मन असं आहे ना की न करायला लागणारी गोष्ट करायला लावतो. म्हणजे इच्छा नसते, या मनाने संतांनाही त्रास दिला. तुकाराम महाराजांचा एक अभंग आहे, जेथे जेथे जाय मन आड घाला सुदर्शन, असे जगद्गुरु तुकाराम महाराज भगवंताला सांगतात. कारण की हे मन आहे ना अतिशय चंचल आहे, म्हणजे कुठेही ते मन धाव घेत असतं. ह्याच्यात आज 9व्या अध्यायाचं पारायण झालं. मग ह्याच्यासाठी काय करायचं, तर तू मन हे मीची करी, माझी हे भजनी प्रीत धरी, मग सर्वत्र नमस्कारी मज ऐकाते, असे माऊली 9व्या अध्यायात सांगतात. म्हणजे तू मन आहे ना तेच मला अर्पण करून टाक. त्याचा अर्थ काय होतो की आपण प्रपंच, आपलं मन हे भगवंताकडे वळवलं पाहिजे. आता आपला हा आजचा कार्यक्रम ठरला, पण मी येताना मुलाला घेऊन आलो, बायकोला घेऊन आलो, का तर त्यांनाही आवड लागावी, त्यांनाही आपल्या बरोबर परमार्थ करता आला पाहिजे. असं आपलं मन आपण स्वतः डायव्हर्ट करता आलं पाहिजे, आपल्याला भगवंताकडे वळवता आलं पाहिजे. तर पुढे जो आपल्याला त्रास आहे प्रपंचाचा तो होणार नाही. आणि मग तसं जर तुम्ही वागलात आणि नामाचं चिंतन प्रगट पसारा असा न ते करा जिथे तिथे, मग हे नामाचं चिंतन तुम्ही प्रगटपणे केलं तर त्याचा परिणाम काय होणार आहे की आपले स्वामी आपल्याला त्यातून म्हणजे येणाऱ्या संकटातून नक्की सोडवतो. म्हणून नामाचं चिंतन फक्त विश्वास असला पाहिजे. निशंक हो निर्भय हो म्हणाले, प्रचंड श्री स्वामी बळ पाठीशी, अतर्क अवधूत हे स्मरण गामी, अशक्य ही शक्य करतील स्वामी. जगात असं कोणतीच गोष्ट अशक्य नाही की जी स्वामी शक्य करणार नाही. स्वामी सर्व शक्य करू शकतात. मगाशीच तावडे बुवा बोलले, जसं माऊलींनी स्त्रीचा पुरुष केला तसा स्वामी लीलामृत मध्ये स्वामींनी सुद्धा केलेले. म्हणजे स्वामी आणि माऊली काय वेगळे नाहीये, फक्त मनाचे संकल्प पाववेल सिद्धी, जरी राहे बुद्धी त्यांचे पायी. फक्त आपली बुद्धी आहे ना ती त्यांच्या पायाजवळ स्थिर असली पाहिजे, अस्थिर नाही. एका दिवसासाठी एक दिवसीय नाम यज्ञ सोहळा झाला की उद्या आपण परत 7 दिवस मोकळे, हा असं नाही झालं पाहिजे. आदरणीय या मठाचे जे आपले पुरव माऊली आहेत, मी सकाळपासून त्यांच्याकडे बघतोय की मगाशी ते म्हणजे तुमचं चालू आहे तोपर्यंत मी आईंचं वाचून घेतो, देवीचं वाचून घेतो, विष्णू सहस्त्रनाम. म्हणजे इतकं ते परमार्थामध्ये रुजलेले आहेत आणि असे की खरोखर त्यांनी स्वतःच्या उपासनेसाठी मठाची स्थापना केलेली आहे. त्यामुळे स्वामी त्यांच्या सगळ्या इच्छा पूर्ण करतीलच. तर सांगण्याचा भाग असा आहे की नामस्मरण ह्याच्यात तुकाराम महाराजांनी आपल्याला अधिकार दिलाय आणि तुकाराम महाराजांनी आपल्याला हे सांगून दिले की असाल ते करा जेथे तिथे, कोणतंही सोहळं ओवळं तुम्ही मनामध्ये धरू नका आणि नामस्मरण हे चिकाटीने आणि जिद्दीने करा. मागे पण मी दृष्टांत सांगितलेला, जगद्गुरु तुकाराम महाराजांकडे रामेश्वर शास्त्री जातात आणि त्याच्या पोरीला विचारतात लेकीला की कुठे गेले महाराज, ती सांगते की शौच विधीला गेलेले आहेत म्हणून. आणि मग ते रामेश्वर शास्त्री त्या वाटेने जातात. तर तुकाराम महाराज शौच विधी करताना सुद्धा नामस्मरण करत असतात. आणि ते शास्त्री ज्या रस्त्याने जातात, म्हणजे महाराज ज्या वाटेने चालत गेले त्या वाटेतले दगड सुद्धा विठ्ठल विठ्ठल बोलत असतात. आणि मग ते शास्त्रींना राग येतो. ते बोलतात की अरे अशा अमंगल ठिकाणी हा माणूस नामस्मरण करतोय, भगवंताचं एवढं विठ्ठल विठ्ठल नामस्मरण अशा अमंगल ठिकाणी करतोय. शास्त्रींना राग येतो, रामेश्वर शास्त्रींना. ते बोलतात महाराज तुमची जरा जीभ बाहेर काढा. आणि त्यांची जीभ अशी बोटामध्ये पकडतात आणि बोलतात आता नाम विठ्ठल विठ्ठल बोलून दाखवा. आता जीभ पकडल्यावरती कसं बोलणार विठ्ठल विठ्ठल. तर महाराजांच्या अंगावरती जेवढे हे केस आहेत, जेवढी छिद्र आहेत ना, त्या सगळ्या छिद्रातून विठ्ठल विठ्ठल असा ध्वनी बाहेर आला. आणि त्यावेळेस रामेश्वर शास्त्रीला कळालं की जगद्गुरु तुकाराम महाराजांचा अधिकार काय. माझी मज झाली अनावर वाचा, छंद या नामाचा लागला असेल. तसंच जनाबाईंचं आहे, जनाबाईंच्या गौऱ्या विठ्ठल विठ्ठल बोलायचं.
गोंदवलेकर महाराजांचा घोडा एकादशी करायचा. इथे घोडे झाले पण एकादशी करत नाही. आहे की नाही? गोंदवलेकर महाराजांचा घोडा एकादशी करत होता. ते चातुर्मासे फळावरती त्यांचं चातुर्मासे फळ आहे वारकरी संप्रदाय चातुर्मासे, तर त्यांच्या घरामध्ये कुत्रा होता, कुत्रा तो एकादशी करायचा. म्हणजे हे सगळे अशा गोष्टी बघितल्या ना की आपल्याला आज हे बेर्डेबो आहेत ज्या दिंडीमध्ये आषाढीला जायचा डांगे पंच म्हणून, भोसरीकर माऊली म्हणून होते. भोसरीकर माऊली ते इतके थकलेले की शेवटी कीर्तनाला उभं राहताना ते खांबाला स्वतःला बांधून उभे राहायचे. हा खांबाला स्वतःला बांधून उभे राहायचे पण ते खाली बसायचे नाही. असे महात्मे आम्ही वारीमध्ये कधी कधी असे महात्मे नजरेत पडतात. परत त्यांच्या पायाला जखम झाली होती भोसरीकर महाराज आहे ना बुवा, किडे पडले होते. तर ते किडे मारून म्हणजे पावडर टाकायचे नाही किडे मरतील म्हणून, आणि ते सांगायचे अरे याचा खायला दुसरं काय आहे. म्हणजे या अवस्थेला गेलेले नामसाधनेने पोचलेले. स्वामीकडे एकच मागणं करी की इथपर्यंत प्रपंच ढकलत आलेलो आहे, तसंच आपल्या सगळ्यांचा प्रपंच इथून पुढे चांगला व्हावा. फक्त तुमच्या अनुसंधानात ठेवून आणि तुमच्या भक्तीमध्ये तल्लीन ठेवूनच आपल्याकडून हा झाला पाहिजे. नामाचे चिंतन प्रगट बसाला असाल ते करा जेथे तेथे, सोडविल माझा स्वामी निश्चयेसी, प्रतिज्ञा हे दासी केली आम्ही. आता कोणाला सोडवलं तर गजेंद्राला सोडवलं, बरेचसे आहेत असे उदाहरण. सोडविल माझा स्वामी निश्चयेसी, प्रतिज्ञा हे दासी केली आम्ही. गुण दोष नाही पाहत कीर्तनी, प्रेमे चक्र पाणी वश्य होईल. आता हे चरण महत्वाचं आहे, कारण की ह्या चरणामध्ये जगद्गुरु तुकाराम महाराज आपल्याला सांगतायत की भगवंत तुमचे गुणदोष बघत नाही, फक्त प्रेमे चक्र पाणी वश्य होईल. तुमचं फक्त प्रेम त्या भगवंतावर असलं पाहिजे. आता बघायला गेलं तर परमार्थामध्ये श्रेयस मार्ग आणि प्रेयस मार्ग असे दोन मार्ग आहेत. निचिकेताने जेव्हा त्याच्या वडिलांनी त्या ऋषींनी जेव्हा तो यज्ञ केला होता त्यावेळेस त्यांनी यमाला दान केलं मुलाला निचिकेताला, आणि त्यांनी जेव्हा म्हणजे यमलोकी गेला आणि 3 दिवस यम कुठे बाहेर गेले होते तर त्यांनी 3 दिवस यमाच्या दारावर काढले. आणि यम आल्यानंतर ते यमाला काही गोष्टी त्यांनी विचारल्या निचिकेताने. तेव्हा यमाने सांगितलेली ही गोष्ट आहे त्याला की श्रेयस मार्ग आणि प्रेयस मार्ग. आता आपण जे हे करतोय ना हा श्रेयस मार्ग म्हणजेच काय, निष्काम सेवा. आता मी इथे प्रवचन केलं आणि मला तावडेबुवांनी पाकिट दिलं आणि ते जर मी घेऊन गेलो तर ही निष्काम सेवा होईल का? नाही होणार. तसंच परमार्थामध्ये आता प्रेयस मार्गाची वाटचाल जास्त चाललेली. प्रेयस म्हणजे काय, तसं मगाशी मी बोललो की सकाम, लौकिक, नाव, कला या गोष्टीमध्ये वाहवत चाललेली आहेत मंडळी. पण यांच्यावर माझी अशी पांडुरंगाला विनंती आहे की प्रत्येकाला एक पोटे बाबा मिळावे, जेणेकरून त्यांचा परमार्थ सिद्ध होईल. कारण बहु दुर्लभ आहे संत भेटी, बहु दुर्लभ आहे संत भेटी, तरी जग जेठी करुणा केली. भगवंताची कृपा लागते. मुळामध्ये या अभंगामध्ये जर आपण बघितलं ना तर तुकाराम महाराज म्हणजे ब्रह्म अवस्थेला जी पोचलेली संत मंडळी आहेत त्यांना पुन्हा या परमार्थांमध्ये येण्याची हे नसते, पण त्याला ज्ञानोत्तर भक्ती बोललं जातं. ते ज्ञान झालेलं आहे, भगवंताची ओळख झालेली आहे, परंतु तरी सुद्धा पुन्हा भक्ती चालू करायची. म्हणजे उपजून या पुढे ते येऊ, काला वाटू एकमेक, आम्ही वैकुंठवासी आलो याचं कारण असे. बोलिले जे ऋषी साच भावे वर्ताय, किंवा बुडते हे जन न देखवे डोळा, येतो कळवळा म्हणून या. म्हणजे हे बुडते जन आहेत ना ते भगवत नाही. वाईट ह्या गोष्टीचं वाटतं की थोडस माझी भाषा परखड वाटेल कोणाला, आपण इतकी वर्ष परमार्थ करतोय पण माळ घालायची बुद्धी अजून होत नाही. वा ह्याला काय कारण असेल? हा त्याचा त्यांनी स्वतः विचार केला पाहिजे की परमार्थामध्ये माणूस एकतर 2 गोष्टीने येतो. एकतर तो अतिशय दुःखाने येतो किंवा तो एक अनुकरण करून येतो.
राहुल मी एक सॉरी मध्ये तुला मी थांबवलं पण आमच्या गुरुजींचा एक किस्सा सांगतो. ते म्हणायचे की नाही की अरे मेल्यानंतर त्या प्रेताच्या मुखामध्ये तुळशीचं पान घालतात, मग ते जिवंतपणे का घालून घेतलं, त्याची माळ जिवंतपणे घालून घेतली तर किती म्हणजे एक तो जो जीव आहे त्याला किती आनंद मिळेल किंवा त्याचं जीवन सार्थकी लागेल बरं. असे म्हणजे आमची बाबा म्हणायचे ना. त्यामुळे आपल्याकडे वेळ आहे. नाशिवंत देह जाणार सकळ, आयुष्य खातो काळ सावधान, क्षण भंगुर नाही बरो असा, वारे सावध थोडा माया असा. उद्या काय होईल आपल्याबरोबर हे सांगता येत नाही. काल मी नालासोपारा स्टेशनला उतरलो संध्याकाळी, आमची 5:56 गाडी पकडली आणि मी आपला उतरलो. तिकडून एक मेल गेली, एका मुलीने उडी मारली ट्रेनच्या खाली आणि ती ट्रेन निघून गेली. मी तिथेच थांबलो, म्हणजे गर्दी होती भरपूर. तर मी ते प्रेत बघितलं बुवा, म्हणजे इथून एवढाच भाग होत पडलेला ट्रॅकच्या. म्हणजे आपलं आयुष्य इतकं हे झालंय का की असं पटकन जावं, एखाद्याच्या प्रेमात उडी मारा किंवा प्रापंचिक दुःखांना त्रस्त होऊन उडी मारा, आहे की नाही. मागे मी जर बेर्डेबांना बोललो की वारीमध्ये खरी चालायची मजा कधी येते, जेव्हा पाय दुखत असतो ना तेव्हा चालायची मजा असते. हो. सगळं ठणठणीत असताना चालायची मजा नाही येत, पण जेव्हा दुखत असेल ना तेव्हा तो ओढत ओढत चालण्यामध्ये मजा असते. कारण की हाच खरं म्हणजे हा संसार आहे, फक्त आपल्याला तो जगता आला पाहिजे. खरं तर माझा अधिकार नाही तावडेबाबांसमोर असं वाटतंय मी जास्त बोलतोय. तावडेबाबा बोलतील काय माझ्यासमोर एवढंच होता आता एवढा बोलतोय सांगण्याला. म्हणजे कसं आहे, मला असं वाटतं मगाशी जसं तावडेबाबा बोलले की बाबा सांगायचे, कारण की आपल्याकडे वेळ आहे, आपण खरोखर त्या मार्गात आहोत. एवढी वर्ष तुम्ही मजा केली, आपल्या हा सुकृत आता डोळ्यासमोर आला म्हणून सांगतो तुम्हाला सहज. बेर्डेबाबांना माहिती आहे, त्याला माळ घालण्याची आमची इच्छा नव्हती. आणि आमच्या अखंड हरिनाम सप्त्यामध्ये हरिभाऊ महाराज शिंदे म्हणून वारकरी संप्रदायातले देऊकर फडावरचे मोठे कीर्तनकार आहेत, वयस्कर आहेत अगदी. तर मी आपलं सुकृतला घेतलं आम्ही आणि पाया पडायला गेलो. काय त्या महाराजांच्या मनामध्ये आलं, त्याने सुकृतला असं घेतलं मांडीवर स्वतःच्या, आम्हाला सांगितलं तुझ्या गळ्यातली माळ काढ. तर आपल्या गळ्यात 4-4 माळा असतात. मी म्हटलं की मला नाही घालायची त्याला माळ. 3 महिन्याचा होता तेव्हा. ते बोलले शहाणपणा करू नको, तुला सांगतो तेवढं कर, तुझ्या गळ्यातली एक माळ काढ, हरिभाऊ महाराज शिंदे. आणि मग मी बेर्डेबाबाकडे गेलो, म्हटलं बेर्डेबाबा असं. बेर्डेबाबा बोलतात दे आता, ते बोलतात तर काय. मग मी माझ्या गळ्यातली माळ काढली आणि त्यांनी सुकृतला लगेच माळ घालून तिकडे. त्यानंतर मला बेर्डेबाबा कोण बोला आठवत नाही की अरे तू आता 7-8 वर्ष झालं तू देहू ते पंढरपूर वारी करतोयस आणि नेमके हे महाराज देऊकर फडावरचे होते, काय भरोसा तू ते संचित आलं असेल. त्यामुळे मी पण काय हे केलं नाही. त्यामुळे हा विचार करू नका की वेळ आहे तोपर्यंत माळ घाला, परमार्थामध्ये या. म्हणजे मला तुम्हाला कोणाला सांगण्याचा अधिकार नाही, जो तो त्याचा पर्सनल भाग आहे. व्यासपीठावरती अधिकार आहे. नाही कसं आहे बुवा, आता समाजात चांगलं चालत नाही बोललेलं, कारण की आपण पोटतिडकीने बोलत असतो, पण समाज आता तसा राहिलेला नाही. समाजाला पिंगळा महाद्वारी या गोष्टीवरती नाचत, त्या पिंगळ्यामध्ये काय सांगितलं हे माहिती नाही. हा पिंगळ्याचं शेवटचं काय बुवा, पण आपण काय ते फक्त नाच हरिपाठ, बऱ्याच ठिकाणी हरिपाठ फक्त नाचण्यासाठी, फुगड्या घालण्यासाठी लोक येतात बुवा मंदिरात. त्यामुळे परमार्थाकडे आपण गांभीर्याने बघितलं पाहिजे, असो माझा अधिकार नाही. नामाची चिंतन प्रगट पसारा, असाल ते करा जेथे तेथे, सोडविल माझा स्वामी निश्चय येसी, प्रतिज्ञा हे दासी केली आम्ही, गुण दोष नाही पाहत कीर्तनी, प्रेमे चक्र पाणी वश्य होई, तुका म्हणे कडू वाटतो प्रपंच, रोकडे रोमांच कंठ जाते, ही अवस्था जगद्गुरु तुकाराम महाराजांची आहे, आपली नाही. आपल्यातल्या कोणाला प्रपंच कडू वाटतोय? तावडेबुवा आणि बेर्डेबुवा सोडले, हा सगळ्यांना प्रपंच गोडच आहे. काय प्रशांत बुवा, आपण अजून त्या अवस्थेला पोहोचलेलो नाही, त्यामुळे आपल्याला तो अधिकार नाही बोलायचा. ही जगद्गुरु तुकाराम महाराजांची अवस्था आहे. तुका म्हणे कडू वाटतो प्रपंच,
पण हा बोलण्याचा अधिकार पण तुकाराम महाराजांना काय आहे, कारण की त्यांनी प्रपंच केला, प्रपंच करून परमार्थ केलेला आहे. जगद्गुरु तुकाराम महाराजांनी सगळ्या संतांनी आपल्याला असं सांगितलं नाही की तुम्ही संसार सोडा आणि परमार्थाने देवदेव करा, परंतु संसार करत 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 भगवंताचं नामस्मरण, त्या भगवंताच्या वारी घडली पाहिजे, त्याचं नामस्मरण घडलं पाहिजे त्याच्यात तुम्ही, आणि त्या अवस्थेला आपण आपोआप जाऊ. तुका म्हणे कडू वाटतो प्रपंच, रोकडे रोमांच कंठनाट. हा अष्टसात्विक भाव आपल्यामध्ये आपोआप निर्माण झाला पाहिजे. तो असाच निर्माण नाही होणार, कारण की आपली सिरियसनेस जो आहे परमार्थामधला तो आपल्याकडे असला पाहिजे. आपण ट्रेनमध्ये भजन करतो, दिवस रात्र आपण भजन करतो, सकाळी संध्याकाळी, पण आपले तो बदल होत नाहीये. म्हणजे मी माझं तरी वैयक्तिक सांगतोय की माझ्या बायकोला मी नेहमीच सांगतो, म्हटलं मी जरा लग्नाची घाई केली, तिला माहिती आहे. एकदा जगत आपले छोटे माऊली आलेले नारळ सोपड्याला बुवा, आणि त्यांनी असं माझ्या तोंडावरून हात, माझं लग्न झालं आणि त्याच वर्षी, आणि मला त्यांनी विचारलं तुझं लग्न झालं? म्हणलं हो. मला म्हणतात अरे यार, म्हटलं का नाही, तुझं लग्न नसतं झालं तर तुला मी आनंदीला घेऊन गेलो असतो. म्हणजे तेव्हा आपल्याला ती अवस्था माहिती नव्हती, समजलं का? आता काय, आपण संसारात पडलो तर आपल्याला संसार करायचाच आहे, फक्त भगवंतावरती स्वामींवरती सोडून राहा आणि निशंक हो. फक्त शंका स्वामींवर घ्यायची नाही, निशंक हो, निर्भय हो. मुळामध्ये स्वतःचं भय मनातलं काढून टाकायचं. निशंक हो, निर्भय हो, मनारे प्रचंड श्री स्वामी बळ पाठीशी रे. अतर्क अवधूत हे स्मरणगामी, अशक्य ही शक्य करतील स्वामी. स्वामी तुमच्या प्रपंचामधल्याही गोष्टी सुधरवतील आणि परमार्थामधल्याही गोष्टी सुधरवतील. आज आपल्याकडून जो हा परमार्थ घडतोय तो स्वामींमुळे घडतोय. आपण करून देणारे कोण आहे? चाले हे शरीर कोणाची या सत्ते, कोण बोलवी ते हरवीन, देखवी ऐकवी एक नारायण, तयाचे भजन चुको नये. माणसाची देव चालवी हंता, मीच एक करता म्हणू नये. कुणी केलं? स्वामींनी केलं. मला इथे सफाळेला कुणी आणलं? मी पहिल्यांदा आलो. काल माझी फॅमिली जेव्हा बोलली आम्ही पण येतो, म्हटलं मला माहिती नाही तिकडे कसं आहे काय, पण बरं झालं, म्हटलं बरं झालं घेऊन आलो. इतक्या सुंदर वातावरणामध्ये त्यांचाही दिवस गेला है ना. तर असो, म्हणजे सगळं स्वामींवर सोडून आपण परमार्थ करू. फक्त परमार्थ करताना थोडंसं ज्यांनी माळा घातल्या नाहीयेत त्यांनी या वर्षी 1-2 वर्षामध्ये प्रयत्न करा. म्हणजे शक्यतो लगेच सुटत नाही काही गोष्टी, फक्त आपला अट्टाच असला पाहिजे, कारण की आपला काय भरोसा नाही कोणाचाही. आणि स्वामींना अनन्य शरण जाऊन सगळ्यांशी प्रेमाने वागा, सगळ्यांना आदर सन्मानाने एकमेकांशी राहा, एवढंच सांगतो. आणि अधिकार नसताना मला या ठिकाणी तुम्ही सेवा करण्याचं भाग्य दिलं. खरं तर बोलतात ना, ज्ञानाचे सूर्यांसमोर माझी मेणबत्ती कुठे उदबत्ती लावू, आहे की नाही? हे ज्ञानाचे सूर्य आहेत माझ्यासाठी, आणि त्यांच्यासमोर माझी उदबत्ती कुठे लावू? फक्त हे एक आपल्या शिकण्याचं माध्यम. कारण की एक विषय भोगी लोक असतात बघा, तरुण पोरं असतात. अरे बुवा, ते अलकापुरीतली आपल्या इकडची पोरं कशी काय, पोरं काय बोलतात, आणि काय आहे संसारात, काय सगळी मजा करून बघायची, आहे की नाही? म्हणजे सगळ्या प्रकारची व्यसन करून बघायची, मजा करून बघायची. तसं आपण परमार्थामध्ये आहोत ना, मग सगळं करून बघायचं. प्रवचन विचारलं तुला प्रवचन येतं? हा, केलंय मी. भले कसं केलं ते मला माहिती नाही. कीर्तन केलंय का? केलंय मी. तर आपण परमार्थामध्ये, तर परमार्थातली सगळ्या मजा करून घ्यायचं. फक्त कर्तेपण आपल्याकडे ठेवायचं नाही. स्वामींनी वेडीवाकडी सेवा करून घेतलेली, तुम्ही तुमच्या चरणी अर्पण करतो. खरं तर मी काय अभ्यास केला नव्हता, स्वामींनी जसं बदलून घेतलं तसं बोललोय. सगळ्यांना रामकृष्ण हरी. नामाचे चिंतन प्रगट पसारा, आचाल ते करा जेथे तेथे, सोडविल माझा स्वामी निश्चयेसी. प्रतिज्ञा हे दासी केल्या मी, सोडविल माझा स्वामी निश्चयेसी. गुण दोष नाही पाहत कीर्तनी,
प्रेमे चक्र पाणी वश्य होय सोडविल माझा स्वामी निश्चयेसी सोडविल माझा स्वामी निश्चयेसी तुका म्हणे कडू वाटतो प्रपंच तुका म्हणे कडू वाटतो प्रपंच रोकडे रोमांच कंठ दाटे रोकडे रोमांच कंठ दाटे सोडविल माझा स्वामी निश्चयेसी सोडविल माझा स्वामी निश्चयेसी विठ्ठल 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 मंडळी खबरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की श्री स्वामी समर्थ महाराज की जय. दोन शब्द तुला मला लोभ सर्पडंकला करू काय स्वार्थ संपत्तीने जड झाला पाय हा ते सांगायचं होतं मगाशी पण विसरलो. पण त्यामध्ये जो वर्णन केलंय सद्गुरूंचं की आशा लहरी तापला माझा देह आहे की नाही आणि गुरु गारुडी आला धावूनी बोध वैराग्याचे पाजी येले पाणी उतरला सर्प निवारली भ्रांती लोभ सर्प डंकला करू काय ते चिंतन राहिलं माझं काय आहे म्हणजे ह्या ग्रंथाची एक कृपा असावी लागते की ग्रंथ कृपा असेल ना तर बरोबर त्या वेळेस ते सुचत असतं. आता विठ्ठल विठ्ठल झाल्यानंतर मला सर्प आठवला म्हणजे ही परीक्षा स्वामी बघत असतात असं पुढच्या वेळेला असू दे. तर नामाचे चिंतन प्रगत प्रसार गोवाऱ्यांच्या अभंगावर राहून अतिशय सुंदर मार्मिक आणि अतिशय सोप्या भाषेमध्ये कठीण कुठले न सांगता सगळ्यांना समजेल अशा भाषेमध्ये तुम्ही प्रवचन केलं. आवडलं, विषय सुंदर होता आणि महत्त्वाचं म्हणजे लिंक तुमची तुटली नाही. तुमचं चिंतन हे त्या अभंगाच्या भोवती फिरत होतं हे महत्त्वाचं म्हणजे भरकटलं नाही चिंतन. आणि तुम्ही सांगितलेले प्रवचनामधले जे मुद्दे आहेत अतिशय महत्त्वाचे श्रेयस आणि प्रियस मार्ग मला तर निष्कामता तर आपल्या मोठे बाबांनी आपल्याला जो शक्तिपात केलेला तो निष्कामतेचा केलेला आहे आणि बाबांचे फार उपकार आहेत आपल्यावरती फार उपकार म्हणजे तुम्ही म्हटलं की पोटेबाबांसारखे सगळ्यांना पोटेबाबा भेटावे पण ते शक्य नाही आता. त्याकरता सुद्धा पुण्य संचय लागतो. आपलं भाग्य आहे की आपल्याला भेटले म्हणून आपले नसले भेटले तर आपण त्याच मार्गाला गेलो असतो. आपले काय पुण्य आपल्या भेटल्या म्हणजे तावडे म्हणजे मिळेल आपल्याला. मला तर अजून 1 वर्ष नसते भेटले तावडे भाऊ तर मी कुठेतरी सांगत नाही आता. प्रत्येकाची घडायची वेळ आली निमित्त मात्र कोणतरी वाटायला असतो नाही का. हो असू दे पण हां म्हणजे तो पण काय असतं ते ठरलेलं आहे ज्या ठिकाणी पोचायचं आहे कळलं का. हो निमित्त मात्र कोणतरी असतं जो एक नाही पण कसं आहे तो खड्ड्यात पडलाय ना त्याला ते पडल्यानंतर जो मार लागला तर त्याला माहिती आहे ना. म्हणजे कसं आहे आपला परमार्थ जर